TBP न्यूज, आवाज तुमचा, साथ आमची। जिल्हा परिषद शाळा उरुळी देवाची तालुका हवेली येथील संबंधित मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका यांचा मनमानी कारभार, आर्थिक भ्रष्टाचार आणि गैरवर्तन ग्रामस्थांनी उघड केला आहे। सदर घटनेमध्ये शाळेतील खिडक्यांचे आणि इतर साहित्यांचे 2 ते 3 टेम्पो भंगार परस्पर विकण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे। अशा अनेक बाबतीत पालक आणि पालक समितीमधील पदाधिकारी यांनी विचारणा केल्यामुळे शाळेकडून पालक व्यवस्थापन समितीच बरखास्त करून टाकण्यात आली असल्याचा धक्कादायक प्रकार समितीवरील पालकांनी बोलताना सांगितले आहे। जिल्हा परिषद शाळेत सफाई कामगार नसून विद्यार्थी लहान मुलांकडून साफसफाई करून घेतली जाते। तसेच शाळेची वेळ सकाळी 10 ते 5 असून शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी 11 ते 11:30 दरम्यान शाळेवर येतात आणि मुलं शाळेतून बाहेर पडण्याच्या अगोदरच शिक्षक, कर्मचारी बस स्टॉपवर निघून जातात। येथील शालेय पोषण आहार तयार करणाऱ्या कैलास बापू भाडळे यांना शिक्षकानेच दमदाटी केल्याचा प्रकार घडला। पालक समिती, व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थ मान्यवर यांना कोणत्याही शालेय कार्यक्रमास बोलवले जात नाही। तसेच कोणत्याही सूचनेविना दाखल्यासाठी मुलांकडून प्रत्येकी 200 रुपये प्रमाणे पैसे जमा केले जातात। शाळेतील मुलांचे बाथरूम व्यवस्थित नाही आणि साफसफाई, पाण्याची सुविधा नसल्याने मुलांची गैरसोय होत असल्याचे निदर्शनास आले आहे। शाळेच्या रंगरंगोटीसाठी पैसे जमा करण्यात आले, मात्र रंगकाम करण्यात आले नसल्याचे समोर आले आहे। शाळेतील सीसीटीव्ही कॅमेरे आणि तसेच बायोमेट्रिक मशीन देखील बंद असल्याचे निदर्शनास आले। यावेळी या संपूर्ण भ्रष्टाचाराची आणि शिक्षकांच्या मनमानी वर्तनाची चौकशी होऊन कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर उपाध्यक्ष सनी शेठ शेवाळे, युवा सेना हवेली तालुका प्रमुख कपिल भाडळे, माजी सरपंच कैलासप्पा नेवसे, शिवसेना नेते सोमनाथ भाऊ करे, माजी ग्रामपंचायत सदस्य होळकरवाडी सुभाष तिटे, पालक व्यवस्थापन समिती अध्यक्षा अश्विनीताई मेमाने, शालेय पोषण आहार व्यवस्थापक कैलास बापू भाडळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते। सदर प्रकरणी उपस्थित शिक्षणाधिकारी श्री कापरे सर यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे। जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या या मनमानी कारभारावरती योग्य ती कारवाई न केल्यास शाळेसमोर ठिय्या आंदोलन, उपोषण करण्याचा इशारा सोमनाथ भाऊ करे, कपिल भाडळे, सनीशेठ शेवाळे, कैलासप्पा नेवसे, अश्विनीताई मेमाने आणि उपस्थित पालक, नागरिक यांनी लेखी सहीच्या निवेदनाद्वारे दिला आहे। ते सुद्धा केलं, त्यांनी दिले, जाळून टाकले, जाळलेले फोटो आहे सगळे, गोळ्या औषध सगळे मुलांना दिले, गोरगरिबांच्या मुलांना दिलं पाहिजे, त्याचे पण फोटो ते जाळलेले हे मुलांना दिलं पाहिजे ना। तुमचे काम फक्त वाटायचं काम आहे, तुम्हाला 2-2 तास या 3-3 तास गप्पा मारा बसायला, 2 तास उशीर राहायला जमतं, शाळा 4:30ला सोडून जायला जमतं। बापू आपलं कायद्याने जे काय असेल ते करा, काय आपल्याला काय कुणाला काही त्रास नाही द्यायचा का, गोरगरिबाला, कुठल्या शिक्षकाला नाही का, कुणाला ह्याच्यात जे दोषी त्यांना नाही। आणि विषय मेजर पण आहे आणि मग सांगायचा विषय आता लोणी चालतं ना, त्याची आलतं नोजलं ह्याला गैरकारभार चालू आहे म्हणून ते शाळेत चालतं ना, प्रशासनाचं लक्ष नाही, थोडं येऊ दे ना आपलं बी। किती कॅमेरे कॅमेरे लावलेले होते ना, कोळकरवाडी शाळेमध्ये आहेत ना, तुटले मग यांनी तोडले, तुटले त्यांच्यासाठी प्लस आम्ही आमच्या गावातनं पैसे काढून त्या मुलांच्या सगळ्या सुखसुविधा पुरवतो। हे तो एवढं मोठं गाव आहे, ह्याच्यापेक्षा जबरदस्त मंडळी आहे, कोऑपरेट करायला विषयच राहणार नाही। हे साधी एका कार्यक्रमाला बोलवत नाही, 15 सुद्धा बोलवत नाही, कारवाई करते म्हणून बोलवत सुद्धा नाही। पालिकेच्या सांगितलं आम्ही बाथरूम साफ करा, जर तू येऊन साफ करून गेला तर दुसऱ्या दिवशी त्याला जाऊन दम देतात, सही करता, आज यायचं नाही तिथं अर्ज करता। ही कुठली पद्धत आहे? हे का ही तो उलट चांगलं करून करणाऱ्याला सुद्धा तुम्ही त्याला करता यायचं नाही तर साफ कराय, आणि हे बाकीच्यांनी सांगायचं की आमचे साफ करायचं, सकट म्हणलं माझा काय संबंध आहे, हा म्हणला आमच्या कंप्लेंट करता तुम्ही, आम्ही जर फोन करून ती येतात, कर्मचारी यांनी फोन केला येतात, मी फोन केला लगेच येतात, साफ करतात, साफ करून जातात, तर हिला डायरेक्ट यायचं नाही म्हणून कुठले आता मी इथं आलो का नाही, सरांचं आता मला म्हणणं कळलं तुम्हाला लोकांचं नेमकं काय विषय आहे, त्या विषया संदर्भात मी काय करणार, पंचायत समितीला त्यांना गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या कानावरती हा विषय घालवणार। तेव्हा मी इथं गेलो होतो, त्यांना मी रात्री फोन केला होता, सर ते म्हणले तुम्ही उद्या तिथं जा, काय होते पहा, त्यांचा काय विषय तो समजून घ्या, बरोबर। आता ह्यांच्या बोलण्यातून जे विषय आले हे विषय मी काय करणार, तालुका पातळीवरती गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या कानावरती, सर तुमच्या आदेशाने मी इथं गेलो होतो, शिक्षक होते, पालक होते, त्यांच्या बोलण्यातून हे विषय आलेले, हे विषय असे असे हे विषय आले, वरिष्ठ तुम्ही पोस्ट, तुम्ही एक जबाबदार व्यक्ती आहे, तुम्ही पोस्ट मनकी करू नका साहेबांना तिथं सांगू नका।
नाही ऍक्शन होतो. आम्ही उठत नाहीत ना उपोषणावर, उपोषणाला बसणार आहे आम्ही, जात नाही. यांनी आताच फोन लावायचा असं असं झालं. इथले नागरिक खूप म्हणजे याच्यात लगेच ना त्यांनी पण हे नाही आम्ही ना जाणार नाही, शाळा बंद केली तरी आम्ही जाणार नाही. शिक्षण मंडळ नाही फोन करू शकतो. नाही तुम्ही बोलला ना प्रोसेस पूर्ण करा ना आधी तुमची शिक्षण. त्यांनी यांना पाठवले त्यांनी किंवा तिथला रिपोर्ट द्या. ह्यांनी रिपोर्ट तर द्यावा ना. तुम्ही जर सांगितलं ना तर ते पटकन येतील असं मला म्हणायचं. नाही ह्यांनी सांगू द्या. ग्रामस्थ उठत नाही उपोषणाला बसले. तुमचं काम करा तुम्ही फक्त. त्यांनी जो माझ्यापर्यंत अहो ते ना नाही तुम्ही घाल थोडं थांबा, अजून 200-300 पोरं येतात. कळत किती जण उपोषणाला बसतात बघा तुम्ही. नाही आणि जो विषय आहे तो कानावर तुमचं म्हणणं आहे बरोबर झालं नाही बसत चूक बरोबर तुम्ही अजूनपर्यंत नाही सर, असं नाही. तुम्ही म्हणलं की अजूनपर्यंत मी काय म्हणतोय सर ऐकायचं. तुम्ही आता ज्या गोष्टी बोलला का नाही, माझं काम काय आहे बाबा ह्या गोष्टी प्रशासनाच्या निदर्शनाला आणून दे. बरोबर का नाही. आता आपली पहिली म्हणजे मी आज पहिल्यांदा तुमच्याकडे आले, आपलं बोलणं आता पहिल्यांदा झालेलं आहे. यापूर्वी काय विषय आहे मला हे शिकाय नाही. यापूर्वी म्हणजे इथले काय विषय हे माझ्या काहीच कानावर नाही. आता पहिल्यांदा आले. अधिकाऱ्यांच्या म्हणजे प्रशासनाच्या शब्दाला किंवा तुमच्या शब्दाला मान देणं माझं काम आहे. जरी मी आज प्रभारी सर म्हणतात त्याप्रमाणे मी इथं आलोय. जो तुमचा आता विषय आहे किंवा शिक्षकांचा जो विषय मी माझं ती जी भूमिका आहे त्यांच्यापर्यंत ऐका ना, तुमच्या भाषेत म्हणजे सुरुवात हित नाही, विषय लाय नाही. तुम्ही त्यांना पाठीशी घालू नाही सर. बातमी लावून टाकाव तिथे धावपळी चालू आहे 750 मुलांच्या भवितव्यासाठी. तुम्ही फक्त मन न मांडू नका. तुम्ही प्रभारी आहात, तुम्हाला त्यांना विचारायचा अधिकार आहे. मग तुम्ही या गोष्टी त्याची चौकशी होणार. आता तुमची तक्रार आली तर ती तक्रार मी आमच्या वरिष्ठांना कळवणार. साहेब त्याच्यावर डिसिजन घेतील, लगेच चौकशी समिती किंवा इन्क्वायरी बसवतील. काय नक्की झालंय जोपर्यंत तुम्ही सांगताय तर बरोबर आहे, तुम्ही पुरावे पण देताय, पण जेव्हा जोपर्यंत वर कळत नाही वरून कोणी येत नाही की नक्की खरोखर झालंय का प्रकार हा किंवा दुसरे काय, त्याची खरोखर चौकशी होणार ना पाहिजे. मग त्यानुसार साहेब म्हणतात की आम्ही वर कळवतो, इन्क्वायरी होईल. मी तुम्हाला यांच्यात एकदा ओपन सांगतो की हे काय खरं आहे का खोटं आहे. तुम्ही जर आता मी सांगतो, तुम्ही तिथं साहेबांना पण म्हणले मला माहिती नाही, तो विषय कुठला तरी दाबला जाईल. त्यापेक्षा समोर मी फक्त एक प्रशासनाला मदत करणारा माझा घटक, मी पात्र केंद्र नाही. मी शाळेवरती काम करणारा पदवीधर शिक्षक आहे. त्याच्या पुढचं पाहून तुमचं लेखी आहे विषय झाला ना त्या निमित्ताने मी पालक काय ऐकण्याच्या स्थितीत नाहीये. पूर्वीचा विषय काहीतरी त्यांचा आहे ते सांगतात बरं. तुम्ही म्हटलं मला आता जे तुम्ही आता जो तुमचा विषय आहे तो मी वरिष्ठ पातळीपर्यंत कळवण्याचं नक्की नियोजन करतो. तुमचं जे काय असेल ते लेखी द्या, मी आपलं पंचायत समितीला देण्याचं नक्की हे करतो. मी त्यांना एक बोलायचं म्हणतात तुमच्याशी तर उपोषणाला बसले बोलणार नाही त्यांनी तेवढं उपोषणाला सर नमस्ते साहेब. इथं ग्रामस्थ सगळे जमा झाले. आतापर्यंतचा विषय असा आहे, तिथं ज्या काही लोखंड स्वरूपात जे काही बदललेल्या वस्तू होत्या ह्या सगळ्या काही दिवसापूर्वी कुठलीही परवानगी तुमच्या संबंधित खात्याशी न घेता परस्पर विकले गेलेले. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट सर अशी आहे की तिथं लहान मुलांकडनं सगळी साफसफाई आणि शाळेची कामं करून घेतली जातात. ऐका ना, ऐका साहेब, आपल्याला विषय संपवायचा नाही, आपल्या विषयाचं गांभीर्य लक्षात घ्या. तिसरी गोष्ट, कसलीही पूर्व परवानगी न घेता दाखले देताना संबंधित पालकांकडनं पैसे घेतले जातात. ऐका ना, त्याचे असे बरेच विषय बरेच ग्रामस्थ आहेत तिथं. मी तुम्हाला त्यातले महत्वाचे मुद्दे सांगतो. नाही चर्चा नाही करायची, आपल्याला कारवाई करायची. साहेब इथं सगळे ना ऐका ना, पंचायत साहेब एक मिनिट, इथं पंचायत समितीला कोणी येणार नाही, ग्रामस्थ इथं सगळे उपोषणाला बसलेत. इथं जर तुम्हाला जर शाहीचा असेल तर तुम्ही या आमचं लेखी आम्हाला बाबा यांच्यावरती काय कारवाई करणार
हे सांगा तर आम्ही इथनं उपोषण उठवणी. तर आता व्हिडिओ लाईव्ह चालू आहे, वाटेवर दिसत असेल, लाईव्ह चालू आहे पुणेला. हा लेखी ऐका ना, पंचायत समितीला आम्ही देऊ. आम्ही जोपर्यंत तुम्ही येत नाही आम्हाला सांगत नाही की यांना काय कारवाई तोपर्यंत जाणार नाही. आता 200-300 कार्यक्रम आहे ग्रामस्थ. आता ही ग्रामस्थ लेखी द्यायला पंचायत समितीला येण्यापेक्षा आपला प्रतिनिधी तर आहे ना, घडत असताना सुद्धा जर तुम्ही म्हणताय की तुम्ही पंचायत समितीला लोकांना या, तर साहेब कसं शक्य आहे? तुम्ही सिरियस होऊन तुम्ही इथं ताबडतोब आले पाहिजे ना. ठीक आहे ना, तुम्ही आज नाही, तुम्ही संध्याकाळी या, उद्या सकाळी या. तोपर्यंत उपोषण लोक जाणार नाही. तुम्ही जोपर्यंत बोलवता मी इथं एवढं जर लोक जोपर्यंत येत नाही तोपर्यंत कोणी जाणार नाही. शिक्षकांकडे जर कोण आलं, पॅरेंट विचारलं, तिथं महिला आहेत, महिला सांगतात त्यांची काय उत्तर येतात. तुम्ही शिक्षण शिकवताय का असा आदर्श असला तर काय करायचं पुढे? उपोषणाला बसल्या जोपर्यंत परवा आला तर परवा दिवशी पर्यंत उपोषणाला उठणार नाही. समजून घ्या तुम्ही, ग्रामस्थ उठणार नाही. तुम्हाला असं वाटतं की परिस्थिती आता कंट्रोल मध्ये आहे, पण ऑनलाईन चॅनल चालू आहे म्हणल्यावर कधीही विषयाचा बडगा होऊ शकतो. अगदी बाथरूमच्या साफसफाई मुलांकडनं करून घेतल्या जातात. शाळेत शिक्षक तुमचे 11:30-11 वाजता येतात. यांना नाही लावू दे काही. हॅलो, साहेबांना भेटायचो, साहेबांना फोनवर बोलू शकतात. आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच TPP न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन